नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहेत। तर मित्रांनो, पूर्ण माहिती देणार आहे। शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, पेमेंट स्केल किती असेल मित्रांनो, तर पदे कोणची आहेत तर मित्रांनो तब्बल 30 पदे आहेत। तर इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत कुठे होणार आहे, किती वाजता होणार आहे, कोणत्या तारखे दिवशी होणार आहे, तर मित्रांनो पूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा मित्रांनो। तर पहा, ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी भरती करायची आहेत। तर मित्रांनो 179 दिवसाच्या कंत्राटी पद्धतीने आहेत आणि मित्रांनो याचे खूप मोठे फायदे नंतर असतात। तर मित्रांनो नंतर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो, येथे तुम्ही कंत्राटी पद्धतीने जरी केला तरी। तर त्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन। तर मित्रांनो सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाखडी, तर ठाणे येथील खालील पदासाठी त्या संवर्गाच्या तर मित्रांनो समोर दर्शविलेल्या दिनांकात सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यू उपस्थित राहावे। तर मित्रांनो तुम्हाला ही जे 11 वाजताचा टायमिंग दिलेला आहे, पूर्ण माहिती देणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे मित्रांनो पुढचे जे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत, जे जाहिराती आपण कव्हर करणार आहोत किंवा मित्रांनो अभ्यासाचे जे व्हिडिओ कव्हर करणार आहोत, तर त्याचं तुम्हाला थेट मित्रांनो नोटिफिकेशन मिळेल। तर चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा, लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो। तर उमेदवारांनी सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत। तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट त्या दिवशी घेऊन जायचे आहेत। तर जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील। तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल। तर मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका। तर मित्रांनो पहिलं जे पद आहे स्त्रीरोग तज्ज्ञ क्रमांक 1चं जे पद आहे त्यासाठी तब्बल 20 पदे आहेत आणि तुमची ही शैक्षणिक अर्हता आहे। या शैक्षणिक मित्रांनो अर्हतेमध्ये तुम्ही बसता का ते पाहून घ्या, पूर्ण वाचून घ्या मित्रांनो। MBBSचे जे पद आहेत तर तुम्हाला 1,10,000 पेमेंट मित्रांनो या शैक्षणिक अर्हतेसाठी पेमेंट्स केला आहे आणि या शैक्षणिक अर्हतेसाठी 85,000 मित्रांनो पेमेंट्स केला आहे आणि एकूण 20 पदे आहेत आणि पूर्ण संवर्गासहित मित्रांनो किती पदे आहेत तेही इथे दिलेलं आहे। तर क्रमांक 2चं जे पद आहे मित्रांनो तर बालरोग तज्ज्ञचं मित्रांनो पद आहे। तर मित्रांनो एकूण 4 पदे आहेत। तर यासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, पेमेंट्स केले ते दिलेले आहे, तेही तुम्ही पाहून घ्या। तर क्रमांक 3चं जे पद आहे मित्रांनो शल्यचिकित्सक, तर यासाठी हे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि यासाठी हे पेमेंट आहे। तर मित्रांनो याची एकूण पदे 4 आहेत। तर मित्रांनो फिजिशियनसाठी हे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि याची पेमेंट्स केली एकूण 1,10,000 रुपये आहे। तर याची एकूण मित्रांनो 4 पदे आहेत आणि मित्रांनो अनुसूचित जाती, विमुक्त जाती खुला, तर यासाठी मित्रांनो पूर्ण संवर्गासहित मित्रांनो येथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। तर क्रमांक 5चं जे पद आहे भूलतज्ज्ञ, एकूण याच्या 4 पदे आहेत। तर शैक्षणिक अर्हता ही दिलेली आहे मित्रांनो। या शैक्षणिक अर्हतेसाठी तर मित्रांनो 1,10,000 आणि MBBSD यासाठी एकूण 85,000 पेमेंट्स केला आहे। तर मित्रांनो नेत्र शल्यचिकित्सक यासाठी एकूण 4 पदे आहेत आणि ही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। तरी मित्रांनो एकूण या पदासाठी ही जी शैक्षणिक अर्हता आहे यासाठी 1,10,000 आहे। तर मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता आहे, तर यासाठी 85,000 पेमेंट्स केला आहे। तर क्रमांक मित्रांनो जे 7 क्रमांकचं जे पद आहे तर वैद्यकीय अधिकारी, एकूण याची 12 पदे आहेत, चांगले मित्रांनो पदे आहेत। यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील पदवी म्हणजे MBBS आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान तर आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे। तर मराठी भाषेचे ज्ञान मित्रांनो आवश्यक आहे। 75,000 रुपये तुमची पेमेंट्स केला असेल, जे मित्रांनो मानधन असेल तुम्हाला जे पेमेंट भेटतील ते येथे दिलेलं आहे। तर क्रमांक 8चं मित्रांनो पद आहे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो परिचारिका, स्टाफ नर्स, तर यासाठी एकूण 100 मित्रांनो तब्बल पदे आहेत। तर महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची म्हणजे मित्रांनो HSC, तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी पदविका म्हणजे GNM तुम्हाला लागणार आहे। BSc तुमचा असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे तुम्हाला। तर मित्रांनो यासाठी 3 वर्षाचा तुम्हाला अनुभवही दिलेला आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचार्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल। मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे। तर मित्रांनो याची एकूण पेमेंट्स केला आहे 30,000 रुपये।
हे मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुम्ही पूर्ण पाहून घ्या। तर मित्रांनो क्रमांक 9चं जे पद आहे तर प्रसाविका हे पद आहे। एकूण ह्याची 100 पदे आहेत आणि पूर्ण प्रवर्गासहित मित्रांनो इथे दिलेले आहेत पदे किती आहेत ते। तर मित्रांनो याची जे शैक्षणिक अर्हता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाला परीक्षा उत्तीर्ण म्हणजे SSC आणि तुम्हाला ANM असणं मित्रांनो अभ्यासक्रम पूर्ण असला पाहिजे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे। तर शासकीय नियम इथेही तुम्हाला मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव दिलेला आहे। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। एकूण तुम्हाला पेमेंट स्केल मित्रांनो 18,000 रुपये आहे। तर क्रमांक 10चं जे पद आहे तर मित्रांनो बायोमेडिकल इंजिनियर यासाठी एकूण 1 पद आहे। ही तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता। एकूण 30,000 पेमेंट स्केल आहे। तर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण बायोमेडिकल विषयातील तर शासकीय निमशासकीय खाजगी रुग्णालयातील बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदाच्या 3 वर्षाचा मित्रांनो आवश्यक आहे तुम्हाला अनुभव। मराठी भाषेचे ज्ञान ही तुम्हाला आवश्यक आहे। तर मित्रांनो आपण शॉर्टमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच घेणार आहोत, नाही तर मित्रांनो खूप लेंदी व्हिडिओ मोठा होऊ शकतो। तर मित्रांनो क्रमांक 11चं जे पद आहे फिजिओथेरपिस्ट तर एकूण 1 पद आहे। ही तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। या शैक्षणिक अर्हतेमध्ये मित्रांनो तुम्ही पाहून घ्या बसता का आणि मित्रांनो 30,000 तुम्हाला पेमेंट्स केलं आहे। तर क्रमांक 12चं जे पद आहे तर मित्रांनो डायटेशियन एकूण 1 पद आहे याचं। तर मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता आहे दिलेली आहे। एकूण पेमेंट स्केल तुम्हाला दिलेली आहे। तर क्रमांक 13चं जे पद आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट तर मित्रांनो यासाठी एकूण 1 पद आहे। ही शैक्षणिक अर्हता आहे आणि 25,000 तुम्हाला पेमेंट्स केला असेल। तर क्रमांक 14चं जे मित्रांनो पद आहे तर मित्रांनो स्पीच थेरपिस्ट एकूण 2 पदे आहेत। ही तुम्हाला शैक्षणिक अर्हता पाहून घ्या। एकूण 25,000 तुम्हाला वेतन आहे, जे मानधन भेटतील मित्रांनो तुम्हाला। तर क्रमांक 15चं जे पद आहे तर पब्लिक हेल्थ नर्स मित्रांनो एकूण 1 पद आहे। तर मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता आहे, 25,000 पेमेंट्स केला असेल तुम्हाला। तर क्रमांक 16चं जे पद आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर तर एकूण 3 पदे आहेत आणि मित्रांनो ही तुमची शैक्षणिक अर्हता आणि एकूण 25,000 पेमेंट्स केला आहे तुम्हाला। तर मित्रांनो सायकेट्रिक काउन्सिलर याचे 2 पदे आहेत। तर मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण मित्रांनो क्लिनिकल सायकोलॉजी मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। 25,000 पेमेंट स्केल। तर क्रमांक 18चं जे पद आहे वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक एकूण 3 पदे आहेत। तर मित्रांनो ही तुमची शैक्षणिक अर्हता आणि 25,000 तुम्हाला मानधन जे असेल ते मित्रांनो ते आहे। तर क्रमांक 19चं जे पद आहे ते मित्रांनो सायकेट्रिक सोशल वर्कर आहे आणि एकूण 2 पदे आहेत। तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी इथे दिलेली आहे। तर क्रमांक 20चं जे पद आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर एकूण 2 पदे आहेत। तर मित्रांनो ही तुमची शैक्षणिक अर्हता पाहून घ्या आणि पेमेंट स्केल ही तुम्ही पाहून घ्या। तर मित्रांनो व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही पूर्ण जो अभ्यासक्रम आहे याचा जे म्हणजे मित्रांनो जे शैक्षणिक अर्हता आहे याची तेही तुम्ही पाहून घेऊ शकता। तर क्रमांक 21चं जे पद आहे तर औषध निर्माण अधिकारी मिश्रक यासाठी 8 पदे आहेत आणि शैक्षणिक अर्हता पेमेंट येथे दिलेली आहे। तर मित्रांनो क्रमांक 22चं जे पद आहे एकूण 1 पद आहे दंत हायजिनिस्ट तर हे मित्रांनो शैक्षणिक अर्हता आणि 25,000 तुम्हाला पेमेंट स्केल दिलेले आहे। तर मित्रांनो क्रमांक 23चं जे पद आहे CSSD सहाय्यक तर एकूण 3 पदे आहेत। तर इलेक्ट्रिशियनचे मित्रांनो 2 पदे आहेत। तर मित्रांनो जे डेप्टी लायब्रेरियन उपग्रंथपाल त्याचे एकूण 1 पद आहे। क्रमांक 25चं हे पद आहे। तर क्रमांक 26चं पद आहे लायब्ररी असिस्टंट एकूण 1 पद आहे। पुन्हा मित्रांनो क्युरेटर ऑफ म्युझियम तर मित्रांनो यासाठी तुम्हाला 2 पदे आहेत। आरोग्य निरीक्षक यासाठी 2 पदे आहेत। त्यापुढेच मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुमच्याने तुम्हाला जे मानधन भेटेल ते आहे। तर क्रमांक 29चं मित्रांनो पद आहे आर्टिस्ट आणि एकूण याची एक पद आहे। तर मित्रांनो ही तुमची शैक्षणिक अर्हता आणि तुम्हाला पेमेंट्स केले ते दिलेली आहे। तर क्रमांक 30चं जे पद आहे ते फोटोग्राफर आहे आणि एकूण 1 पद आहे। तर यासाठी शैक्षणिक अर्हता येथे दिलेली आहे आणि एकूण 25,000 तुम्हाला पेमेंट्स केला आहे। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या मुलाखती आहेत ते कोणत्या तारखेला होणार आहेत तर तुम्हाला टायमिंग हे वरी दिलेलं आहे। तर मित्रांनो पदनाम इथे दिलेलं आहे आणि प्रत्येक तुम्ही कोणत्या पदाला तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहे ते तुम्ही मित्रांनो लक्ष देऊन बघा। तर बायोमेडिकल इंजिनियर फिजिओथेरपिस्ट डायटेशियन मित्रांनो ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट पब्लिक हेल्थ नर्स सायकेट्रिक
काउन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, तर सायकेट्रिक सोशल वर्कर यासाठी तुम्हाला 26/2/2024 रोजी तुमची मुलाखत दिनांक दिलेला आहे. या दिवशी तुमची मुलाखत होईल. तर पहा नंतरचे जे पद आहेत ब्लड बँक टेक्निशियन, सुपरवायझर, दंत हायजिनिस्ट, तर इलेक्ट्रिशियन, डिप्टी लायब्ररियन, उपग्रंथपाल, तर लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर यासाठी तुम्हाला 27/2/2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिशियन, भूलतज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, मेडिकल रेकॉर्ड कीपर, औषध निर्माण अधिकारी, CSSD सहाय्यक, तर यासाठी 28/2/2024 रोजी तुमची मुलाखत घेतली जाईल. तर स्त्रीरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तर यासाठी 29/2/2024 रोजी तुमची मुलाखत घेतली जाईल. तर प्रसाविका जे पद आहे यासाठी मित्रांनो 1/3/2024 रोजी तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. तर वयोमर्यादा मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट पहा. वयोमर्यादा शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष राहील. तर शासन निर्णय हे जे आहेत तर मित्रांनो ही तुम्ही पाहून घ्या. दिनांक 27 जून 2023 रोजीच्या सेवा प्रवेश नियम 2023 मध्ये विहित केलेल्या अर्हतेव्यतिरिक्त गट ड वर्ग वगळता इतर पदाकरिता संगणक तर हाताळणी वापराबाबतचे ज्ञान मित्रांनो हे जे दिलेलं आहे माहिती ही तुम्ही पूर्ण पाहून घ्या मित्रांनो. तर महाप्रशासक तथा आयुक्त यांची मान्यतेने तर मित्रांनो पूर्ण ही जाहिरात आपण पाहिलेली आहे आणि या मुलाखती कोणत्या दिवशी होणार आहेत तेही आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही या शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर मित्रांनो लवकरात लवकर जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता. या डेट तुम्हाला दिलेली आहे, तारीख दिलेली आहे, तुम्हाला किती वाजता तुमची मुलाखत घेतली जाणार आहे तीही माहिती पूर्ण दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा.